म्हणजे रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका रचनेचं आपण नोटेशन पाहणार आहोत काळी 2 मध्ये. याच्यामध्ये मंद्र सप्तकातील धचा वापर केलेला आहे, कोमल धचा, आणि इकडे मध्य सप्तकात शुद्ध ध चा देखील वापर केलेला आहे. याच्यामध्ये गंधार आणि निषाद कोमल आहेत. पाहूया नोटेशन. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता, पसा सा सारे गम पम गर साने. विश्वाचा जनिता रे ग सा ने ध नि सा सा ने ध नि सा ने ध प मने यशोदेशी माता. पहिला अंतर पहा. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, पद सा सा रे सा नि ध पद सा सा, लागे तैसी लावी प्रीत, नि नि रे ग प ग रे सा सा, लागे तैसी लावी प्रीत, नि ध नि ध प. परत. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता. ही द्रुपदाची ओळ आहे. दुसरा अंतर पहा. वरच्या नी सुरुवात आहे. निष्काम निराळा गोपीला विण्याचा, निष्काम निराळा गोपीला विल्याचा. परत पहा. निष्काम निराळा नि 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 ध प ध सा नि ध प, गोपीला विल्याचा, ग म प प नि म प प, गोपीला विल्याचा मगर सा. परत. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता. शेवटचा अंतरा. तूक मने आले रूप वित्त चांगले, तूक मने आले, नि 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 ध प ध सा नि ध प मग, रूप वित्त चांगले, रूप वित्त चांगले, ग म प नि म प प, रूप वित्त चांगले. परत. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता. अतिशय सुंदर ही रचना आहे. जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.